काही प्रवास हे डेस्टिनेशनसाठी नसतात, तर ते आठवणीसाठी असतात. आज आम्ही निघालो आहोत एक खास प्रवासाला. ट्रेनच्या खिडकीतून दिसणारा निसर्ग आणि सोबत आयुष्यभरासाठी जपून ठेवणाऱ्या मोमेंट्स. डेस्टिनेशन आहे जयपूर, पण खरी मजा या जर्नीमध्येच. शेवटी आमची ट्रेन जोधपूरला पोहोचली. इतक्या लांबच्या प्रवासानंतर सगळेच थोडे थकलो होतो, पण एक्साइटमेंट अजूनही तितकीच होती. स्टेशनला उतरल्यावर लगेचच आम्ही बसमध्ये बसलो आणि पुन्हा प्रवास आमचा जयपूरकडे सुरू केला. रस्त्यातले व्ह्यूज, फ्रेंड्ससोबतची मस्ती आणि गाणी, सगळं काही मजेदार चाललं होतं. शेवटी आम्ही जयपूरमध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये चेक इन केले, थोडे फ्रेश झालो आणि लगेचच निघालो साईट सीनसाठी. जयपूरमधील आजचं पहिलं डेस्टिनेशन आहे प्रसिद्ध सिटी पॅलेस. राजशाही आर्किटेक्चर, सुंदर दरवाजे आणि हिस्ट्रीने भरलेले हे सुंदर ठिकाण पाहण्यासारखेच आहे. फ्रेंड्स सोबत एक्सप्लोर करताना प्रत्येक मुमेंट अजूनच खास वाटते. जयपूर ट्रिप आता ऑफिशियली सुरू झाली आहे आणि अजून खूप काही बाकी आहे. जयपूरमधील सिटी पॅलेस हा राजस्थानामधील सर्वात सुंदर ऐतिहासिक राजवाड्यांपैकी एक आहे. हा भव्य राजवाडा महाराज सवाई जयसिंग यांनी 1727 ते 1732 या काळात बांधला. जयपूर शहराची स्थापना करताना त्यांनी या राजवाड्याची उभारणी केली, त्यामुळे याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. सिटी पॅलेस हा राजपूत, मुघल आणि युरोपियन संस्कृतीच्या संगमाचे प्रतीक आहे. त्यामुळे या काळातील भारतातील विविध संस्कृतीचा प्रभाव आणि समन्वय येथे स्पष्टपणे दिसून येतो. तसेच हा राजवाडा अजूनही जयपूरच्या राजघराण्याशी जोडलेला आहे. त्यामुळे इतिहास आणि वर्तमान यांचा एक सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. चंद्रमहल हा सिटी पॅलेसमधील सर्वात प्रमुख आणि सुंदर भाग आहे. हा 7 मजली राजवाडा आहे. प्रत्येक मजल्याला वेगवेगळं नाव आणि उपयोग आहे. आजही जयपूरचे राजघराणे येथे राहतात. वरच्या मजल्यावरून संपूर्ण जयपूर शहराचे अप्रतिम दृश्य दिसते. मुबारक महल हा पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधलेला महल आहे. आता येथे संग्रहालय आहे, जिथे राजघराण्याचे कपडे, शाली आणि प्राचीन वस्तू पाहायला मिळतात. याची वास्तुकला खूप आकर्षक आहे. सिटी पॅलेस मधील संग्रहालयात राजघराण्याचे कपडे, शस्त्रे, दागिने आणि प्राचीन वस्तू जतन करून अजूनही ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे येथे जगातील सर्वात मोठ्या चांदीच्या भांड्यांपैकी 2 भांडी देखील आहेत, ज्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. सिटी पॅलेसमधील पिकॉक गेट हे खूप प्रसिद्ध आहे. त्यावरील रंगीत नक्षीकाम आणि डिझाईन पर्यटकांना खूप आकर्षित करते. दरवाजेवरील कला ही ऋतूंना दर्शवते, जे खूप वेगळे आणि सुंदर आहे. सिटी पॅलेसमधील बागा राजघराण्याच्या आरामासाठी आणि शांततेसाठी तयार करण्यात आल्या होत्या. राजवाड्याच्या गजबटातही या बागांमध्ये शांत हिरवळ असलेले वातावरण तयार केले गेले, जिथे राजा राणी आणि पाहुणे विश्रांती घेत असत.
सिटी पॅलेस हा केवळ एक पर्यटन स्थळ नसून तो राजस्थानाच्या समृद्ध इतिहासाचा, राजेशाही परंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत पुरावा आहे. सिटी पॅलेस एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही थेट निघालो मीना बाजारकडे. इथे आल्यावर रंगीबेरंगी वस्तू, ट्रेडिशनल कपडे आणि जयपूरची खास हस्तकला पाहून मन खुश झालं. थोडी शॉपिंग, थोडी मस्ती आणि खूप साऱ्या आठवणी आम्ही इथे गोळा केल्या. यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केले, फ्रेश झालो आणि मग सगळ्यांनी मिळून छान जेवण केले. आजचा दिवस खूप स्पेशल होता. ट्रॅव्हल, फन आणि अनफॉरगेटेबल मुमेंट्सने भरलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण ट्रिपची प्लॅनिंग आम्हीच म्हणजे देव वर्ल्ड टुरिझमने केली. प्रत्येक गोष्ट खूप व्यवस्थित अरेंज केली होती. त्यामुळे आम्ही फक्त एन्जॉय केले आणि आठवणी बनवल्या. मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट्स करून कळवा. चॅनल आवडले असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया जयपूरच्या अजून भन्नाट ठिकाणासोबत. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल. गुड नाईट. बाय बाय.